नमस्कार. हवामान अंदाजाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील बऱ्याच भागात आपल्याला पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. बरेच भाग देखील बिना पावसाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाची उघडीप देखील पाहायला मिळत आहे. तर पावसाचं जोरदार आगमन आपल्याला रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे. कोणत्या भागात पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाहीये. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आता पाहायला गेलं तर जळगाव मालेगावच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पावसाचा जोर आज बऱ्यापैकी या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच अकोला अमरावती मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. लोणार, पुसद, चंद्रपूर, आदिलाबाद, यवतमाळच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. काही ठिकाणी आपल्याला रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो. तसेच आदिलाबाद, चंद्रपूर, वाणी, उमरखेड, हिंगोली, लोणार, जिंतूर, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर या भागापर्यंत आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी राहतील. तसेच इकडे बीड, केज, लातूर, पेठ, बार्शी, जामखेड, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, पंढरपूर, सोलापूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वदूर होणार नाहीये तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. परंडाच्या बऱ्याच भागात आज पावसाने हजेरी देखील लावलेली आहे. तसेच पंढरपूर, वडोज, विटाचा भाग असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस. दौंड, बारामती, इंदापूर, जेजुरी, पुणे, खेड, जुन्नरचा भाग, खोपोलीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस. सातारा, चिपळूणच्या भागात मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे बारामतीचा भाग असेल, अहिल्यादेवी नगरचा भाग असेल, पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, वाशिम, हिंगोली, बुलढाण्याच्या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात असा अंदाज सध्या स्थितीला आहे. अकोला, अमरावती, नागपूरचा भाग असेल या भागात मध्यम, तसेच नाशिकचा भाग असेल या भागात देखील मध्यम सरी राहतील. इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडाराचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. आता वातावरणात जर काय बदल झाला तर लवकरच अपडेट देणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट येतेच पाहायला मिळेल. तर भेटूया पुढील हवामानाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.